की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, या म्हणजे एकंदरीतच ठाकरे परिवाराला किंवा या सगळ्या सोहळ्याशी ठाकरे या नावाला न जोडणं किंवा या सगळ्या सोहळ्यापासून ठाकरे या नावाला दूर ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? म्हणजे भविष्यात कदाचित राज ठाकरे यांना येत्या काही दिवसांमध्ये निमंत्रण मिळूही शकेल, पण ठाकरे या नावाला या रामाच्या जे काही मंदिर सोहळा आहे त्या सोहळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातोय का, केंद्र सरकारकडून केला जातोय का? आणि जर तसं केलं गेलं तर त्याचा काय फायदा तोटा भाजपला होऊ शकेल? कारण सातत्यानं टीका होत आलेली आहे भाजपवर, ते म्हणजे की रामाचं राजकारण, हिंदुत्वाचं राजकारण हे फक्त भाजपचं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता भाजपचा सुरू झालेला आहे, मग तो राज्यात असेल किंवा देशात असेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा शिवसेनेचा होता. कारण शिवसेने म्हणजे बाळासाहेबांनी तर जसं तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असं थेट विधानही केलं होतं. आणि कायमच अयोध्या राम हा मुद्दा आला की शिवसेनेचं नाव सुद्धा घेतलं जात होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावरचं जे क्रेडिट आहे ते शिवसेनेकडनं घेतलं जात होतं आणि कायम या सगळ्या गोष्टी शिवसेना मिरवत आली होती. त्यामुळे आता कुठे एक नवी गोष्ट घडलेली आहे तर या राम अयोध्या या गोष्टींपासून शिवसेनेला महत्वाचं म्हणजे की ठाकरे परिवाराला दूर ठेवण्याचं राजकारण करत भाजपला राम अयोध्या हे मुद्दे आपल्याशी, हिंदुत्व हे मुद्दे फक्त आपले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, निश्चित. कारण का ज्यावेळी बाबरी मशीद झाली पडली, आणखी नंतर बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, त्याचं क्रेडिट सगळं बाळासाहेबांनी घेतलंच. म्हणजे त्यांच्या अंगावरती टाक्यांनी झटकल्यामुळे, जबाबदारी झटकल्यामुळे बाळासाहेबांनी त्या बाबतीत पुढाकार घेतला आणि जर ते आम्ही केलं, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. त्यावेळी पासून ह्या संघटना, ज्या सगळ्या संघ भाजप परिवाराच्या संघटना होत्या, त्या शिवसेनेला दुय्यमच लेखत होत्या. म्हणजे हे आताच नाहीये. त्यांचं हिंदुत्व हे वेगळी आहे, नकली आहे. हे नकली, आज नकली ठरणारीच लोक त्यावेळेपासून सांगतायत, ते नवीन नाही आहे. दुसरा भाग आहे की बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी बाबरी मशीदची जबाबदारी घेतल्यामुळे, थेटपणे घेतल्यामुळे, जाहीरपणे घेतल्यामुळे उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशातच नव्हे तर उत्तर भारतामध्ये, मध्ये अगदी गुजरात पासून खालपर्यंत त्यांचं नाव प्रचंड पोचलं. आणखीन त्यांच्याबद्दल अभिमान वाटायला लागला लोकांना. स्वाभाविक आहे, आपला देशामध्ये हिंदू जे आहेत ते बहुसंख्याक असल्यामुळे बहुसंख्यांच्या भावनांना किंवा त्यांच्या काही तथाकथित पराक्रमाला जो मान्यता देईल त्याच्याबद्दल मान्यता असणारच ती. त्याच्यामुळे त्यांना ते क्रेडिट मिळालं, ते हिंदू सुहृदय सम्राट झाले. त्यामुळे ठाकरे नाव बाळासाहेब अयोध्येला न जाता, उत्तर प्रदेशात न जाता त्यांचं काम, आणखीन त्यांचं नाव आधीच पोचलेलं होतं तिथे, कळलं की नाही. त्यामुळे त्यांचा फॅन, त्या ठाकरे नावाचा ब्रँड आहे तो उत्तर प्रदेशामध्ये तेव्हाच एस्टॅब्लिश झाला होता, म्हणजे अगदी दिल्लीपासून अगदी खालपर्यंत, अगदी उत्तर भारतापर्यंत. त्यामुळे त्या नावाला अर्थ आहे, आणखीन त्या नावाबद्दल लोकांना आकर्षण पण आहे. आता तो भाग आहे की यांना जर आमंत्रण दिलं तर ते गर्दी तर फिरली जाणार. आणखीन आज हे ठाकरे आहेत त्या थेटपणे तर नाही आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना त्यांची नाही आहे. आणि यांची जी आहे राज ठाकरेंची मनसेना आहे ती पण काय अशी बीजेपी पर्यंत उघडपणे नाहीये बीजेपी बरोबर. तर त्याच्यामुळे जर ह्यांना बोलवलं तर त्यांचा एक स्वतःच्या नावाचा एक करिश्मा आहे, तो आपल्याला अपायकारक होईल. कारण आपले विरोधक असलेले, आज बरोबर नसलेले पण हिंदुत्वाबद्दलच बोलणारे जर दुसरे आले तर त्यांना नको आहे, त्यांना हिंदू महासभा पण नको आहे ना. या सावरकरांचं जे नाव वापरतात सोयीने, गोळवरकरांची दाढी आणखी हेडगेवारांची टोपी कोणी उडवू नये म्हणून तो वीर सावरकरांचा उंट मध्ये घालायचा आणि यांचा बचाव करायचा जे उद्योग चाललेले आहेत की नाही, तर हिंदू महासभा तरी त्यांना कुठे हवी आहे. त्यांना कुठलंच काही नको आहे. जे काय आहे नकली माणसं जी असतात ती आपण जास्त कर्मठपणे सांगतात की आपण असली कशी आहोत, पण तसं नसतं. इतिहासाच्या पानं जर थोडीशी फिरवली, जसं दगडावरचा शेंदूर जर खरवडल्यानंतर आतमध्ये धोंडाच दिसतो की नाही, तसं यांचं नकली पण अत्यंत उघड पडणार आहे. हे माहिती असल्यामुळे आणि ते ठाकरे नावाभोवती तो इतिहास जमा असल्यामुळे त्यांना हे नकोच असतील ना. किंबहुना ह्यांनी तो आजही तरी का धरावा ना तो, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आज प्रबोधनकारांचा विचार मांडताय, तो बाळासाहेबांनी एक विचार मांडला, त्यांच्या वडिलांनी अजून एक विचार मांडला की जो महाराष्ट्राचा विचार आहे, जो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा मोठ्या पद्धतीने झालेला आहे. त्यांनी जे प्रबोधनकारांनी शाहू फुले आंबेडकर
हा विचार मांडून जो पुरोगामित्व महाराष्ट्राचं केलं, त्या पुरोगामित्वाचा विचार घेऊन काशीरामने उत्तर प्रदेशामध्ये क्रांती केलेली आहे. तिथे मायावती सारखी ज्या शिक्षिका होत्या त्या 4 वेळा तिथे मुख्यमंत्री झालेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये एकही मुख्यमंत्री आजवर झालेली नाहीये. तो विचार त्यांनी तिथे नेला. पंजाबमध्ये त्यांनी जवळजवळ 13 खासदार निर्माण झाले. त्यांचे जवळजवळ उत्तर भारतामध्ये कितीतरी 38 खासदार निर्माण झाले होते. हे काम केलेलं आहे. तर तिथे जो विचारच नाही आहे, जो पोचवला, ज्या विचाराशी गद्दारी करणारे लोक आहेत, त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला निमंत्रण मिळावं ही अपेक्षा कशासाठी आहे? अयोध्या आणि तिकडचं राम मंदिर हे सर्वांसाठी खुलं आहे ना. ते आधीची बाबरी मशीद होती ना, तिथे पण रामाची पूजा होतच होती ना. 450 वर्ष तिथे रामलल्लाची पूजा होतच होती. असं काय मोठं नव्हतं. मग मशिदीमध्ये राम असला काय आणि मंदिरामध्ये राम असला काय, त्याच्यामध्ये फरक तो काय? कळलं की नाही? 450 वर्ष होतात ना तो. अजून पुढे 450 वर्ष मंदिरात राहील. त्याच्यासाठी आमंत्रण कशाला पाहिजे? आणि मंदिरात जाण्याचं आमंत्रण अपेक्षा ठेवणं आणि कोणी देणं हाच मुळात मूर्खपणा आहे तो सगळा. त्याच्यामुळे ठाकरे या नावाभोवती उत्तर भारतामध्ये आकर्षण असल्यामुळे त्याचे परिणाम होऊ नये ह्याचा सातत्याने वापर हा पहिल्यापासून केला गेला. पूर्वी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सोडून साधारणतः जात नव्हते, गेलेच नाही गेल्या काही शेवटच्या 25-30 वर्षामध्ये. त्यामुळे ते त्यांच्या सोयीचं होतं. आता हे 2 ठाकरे जे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अजून पुढे ते जाऊ शकतात आणि त्यांना बाळासाहेबांनी केलेल्या कामाचं क्रेडिट मिळू शकतं, त्याच्याबद्दल आकर्षण असू शकतं. लक्षात असल्यामुळे त्यांना डावललं जातंय. सर